नाही का दुःखाची जनती, नाही अद्यंती अवसान, नाही अद्यंती अवसान. इतर ठिकाणी सुख नाही आहे का, सुख नाही. सुखासाठी माणसं काय करते बघा. विढल एका खेडेगावात श्रीमंत आणि चिक्कड माणसं राहत होती. कोणची माणसं राहत होती? श्रीमंत आणि चिक्कड माणसं राहत होती. पण संतती नव्हती म्हणून एका महाराजाने सांगितले, तुम्ही सत्यनारायणची पूजा करा. तुम्ही सत्यनारायणची पूजा करा, तुम्हाला निश्चित पुत्र प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्याने पुत्र प्राप्तीच्या आशेने सत्यनारायण करायचं ठरवलं. काय करायचं ठरवलं? सत्यनारायण करायचं ठरवलं. जन्मात हा पहिलाच सत्यनारायण बडजी भावांना बोलून आणले आणि पूजा मांडायला सुरुवात केली. काय मांडायला सुरुवात केली? पूजा मांडायला सुरुवात केली. आणि एक नारळ कमी पडले म्हणून एक नारळ कमी पडले. बडजी भावांनी सांगितले, श्रीमंत अजून एक नारळ पाहिजे आहे. त्याच्या तरजीवावर त्याला असे वाटायला लागले की विनाकारण आपण हा खेळ केला, पण आता काही उपयोग नाही. नाविलाजाने दुकानदाराला विचारले, नारळाची किंमत किती? दुकानदार म्हणतो 30 रुपये. तो हा म्हणतो काही कमी नाही का? तो म्हणतो पुण्याला मिळेल. हा म्हणतो पुण्याला जाईन, पण तुला 30 रुपये सुद्धा देणार नाही. पुण्याला गेला आणि विचारलं, नारळ केवढ्याला आहे? तो म्हणतो 20 ला आहे. हा म्हणतो काही कमी नाही का? तो म्हणतो मुंबईला मिळेल. हा म्हणतो मुंबईला जाईन, पण तुला 20 रुपये सुद्धा देणार नाही. मुंबईला गेला आणि विचारलं, नारळ केवढ्याला आहे? तो म्हणतो 15 रुपयाला आहे. हा म्हणतो काही कमी नाही का? तो म्हणतो कोकणात मिळेल. कोकणात गेला आणि विचारलं, नारळ कितीला आहे? तो म्हणतो 5 रुपयाला. कितीला म्हणतो तो? 5 रुपयाला म्हणतो. हा म्हणतो फुकट नाही का? तो म्हणतो समोर बाग आहे, तिथं फुकट मिळेल. विढल इतर ठिकाणी सुख नाही आणि सुखास इतर ठिकाणी सुख नाही. दयानिधी संत आहे म्हणून म्हणतात, संत तोची जाण जगी, दया क्षमा ज्याचे अंगी. ज्याच्या अंगात दया क्षमा शांती आहे तोच खरा संत आहे. कोण आहे? संत आहे, तोच खरा संत आहे. नाथ महाराज खांद्यावरती कावड घेऊन काशीला निघाले. कुठं निघाले? काशीला निघाले. तर त्यांच्या जोडीदाराबरोबर जात असताना, उन्हाळ्याचे दिवस असताना, वाटेमध्ये एक गाढव पाणी वाचून तळमळत होता. काय वाचून तळमळत होता? महिला मंडळ पाण्या वाचून तळमळत होता. आणि नाथ महाराजाचे जोडीदार त्या गाढवाजवळ गेले, परंतु थांबले नाही. नाथ महाराजांनी त्या गाढवाकडे बघितले. अरे अरे, किती तहान लागली असेल त्या गाढवाला, नाही का माझं रामेश्वर यांच्यातच आहे. मग नाथ महाराजांनी त्या गाढवाला पाणी पाजले. नाथ महाराज म्हणतात, ते रामेश्वर काय आणि त्या गाढवाला काय एकच आहे. तेच माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात सांगतात, सर्व घटी राम, सर्व घटी राम देहा देहि ग, 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 सर्व घटी राम देहा देहि ग. सहस्ररश्मी सूर्यप्रकाशक, सहस्ररश्मी सहस्ररश्मी सहस्ररश्मी, सर्व घटी राम देहा देहि ग, सर्व घटी राम, सर्व घटी राम देहा देहि ग, 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 सर्व घटी राम देहा देहि ग. सर्व घटी राम देहा देहि ग, सर्व घटी राम देहा देहि ग. सर्व घटी राम देहा देहि एक,
सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी. नाथ महाराज म्हणतात, गाढवाची तहान जर भागवली तर माझी कावड त्या रामेश्वरात पोहोचली. याला म्हणतात दया. वाळवंटामध्ये हरिजनाचे लहान मुलाचे पाय भाजत होते. काय भाजत होते? लहान मुलाचे पाय भाजत होते. ते रडत होते. नाथ महाराज सोयामध्ये असताना त्या मुलाला कडेवर उचलून घेतले आणि त्यांच्या घरी पोच केले. याला म्हणतात दया. नाथाची टवाळी करणारे कुच्चर मंडळी यांनी एका मुसलमानाला बोलून घेतले. कोणाला बोलून घेतले माऊली? मुसलमानाला बोलून घेतले आणि सांगितले, तू एक काम कर, एकनाथ महाराज यांच्या अंगावर पान खाऊन तू. काय खाऊन तू? पान खाऊन तू. तुम्हाला तुमच्या योग्यतेप्रमाणे बक्षीस दिले जाईल. तो यवन गोदावरीच्या काठावरती येऊन बसला. कुठे येऊन बसला? काठावरती येऊन बसला. आणि नेहमीप्रमाणे नाथ महाराज स्नान करण्याकरिता गोदावरीच्या काठावर आले आणि गोदावरीमध्ये आंघोळ करून बाहेर आले. त्या मुसलमानाने एकनाथ महाराज यांच्या अंगावर पान खाऊन टाकला आणि त्या मुसलमानाला शेवटी बोलता यायना. त्याचे तोंड सुटले. त्याला पश्चाताप झाला. काय झाला? पश्चाताप झाला. तो म्हणला, नाथ महाराज मला क्षमा करा. नाथ महाराजांना माफी मागू लागला. नाथ महाराज म्हणले, अरे बाबा, तू माझे पुण्याचे काम केले. तू जर माझ्या अंगावर थुकला नसता तर माझी एकच आंघोळ झाली असती. किती झाली असती? एकच आंघोळ झाली असती. परंतु तुझे माझ्यावरती फार मोठे उपकार झाले, कारण मला तुझ्यामुळे गोदावरीच्या 108 आंघोळी घालल्या. किती घालल्या? 108. महाराजांनी त्याला प्रसाद दिला आणि सुखी केला. यवन अंगावरती तुंकला, यवन अंगावरी 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 तुंकला, यवन प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, प्रसाद देऊनी मुक्त केला, यवन अंगावरी तुंकला, यवन अंगावरी तुंकला, यवन अंगावरी तुंकला, यवन अंगावरी तुंकला. यवन अंगावरती थुकला, प्रसाद देहुनी मुक्त केला. विढल विढल. एका माणसाला मुलीचे लग्न करायचे होते. काय करायचे होते माऊली? मुलीचे लग्न करायचे होते. आणि जो माणूस ज्याच्याकडे पैशाची मागणी करायला गेला ते माणसं चांगली नव्हती. कुच्चर वाट्यावरची माणसं होती. त्या माणसांना तो गृहस्थ म्हणला. काय म्हणला? मला माझ्या मुलीचे लग्न करायचं आहे, मला काहीतरी मदत करा. मी गरीब आहे. तर त्या कुच्चर वाट्यावरील मंडळी त्याला म्हणाली, तुम्ही एकनाथ महाराजांना राग आणून दाखवा, आम्ही तुम्हाला 200 रुपये देऊ. किती रुपये देऊ माऊली? 200 रुपये देऊ. तो म्हणाला, मी त्यांना आत्ता राग आणून दाखवतो. एकनाथ महाराज सकाळच्या परहारी देवाची पूजा करत होते. कोणत्या देवाची पूजा करत होते आजी? परहारी देवाची पूजा करत होते. आणि तेवढ्यात तो गृहस्थ बूट घालून नाथाच्या मांडीवर जाऊन बसला. कुठं जाऊन बसला? मांडीवर जाऊन बसला. नाथ महाराज म्हणले, बघितलं का गिरजा यांचं माझ्यावरती किती प्रेम आहे. ते बूट काढण्याचे पण विसरले आणि तसेच बसले आहे. बघा विढाल. त्याला वाटलं आपला पहिला प्रयोग फसला, आता दुसरा प्रयोग करूया. दुसऱ्या दिवशी नाथाच्या घरी सर्व मंडळी जेवण्यास बसले असताना नाथ महाराजाची मंडळी त्या पंक्तीमध्ये वाढत होत्या. काय करत होत्या? पंक्तीमध्ये वाढत होत्या. आणि तेवढ्यात तो गृहस्थ नाथ महाराजाच्या मंडळीच्या पाठीवर उडी मारून बसला. कुठं उडी मारून बसला? पाठी उडी मारून बसला. तरी सुद्धा नाथ महाराजांना राग आला नाही. नाथ महाराज म्हणले, अगं गिरजा, ते पळतील बर का, जरा सांभाळून वाढ. गिरजाबाई म्हणल्या, हो, मला आपला मुलगा हरिपडी त्याला पाठीवर घेऊन वाढण्याची सवय आहे. काय आहे आजीबाई? वाढण्याची सवय आहे, नाही त्यांना खाली पडून देणार. असं म्हणल्यानंतर तो गृहस्थ शिरमिंद झाला. नाथ महाराजाची माफी मागू लागला. याला म्हणतात क्षमा. संत लोभी नसतात, त्याच्या ठिकाणी अहंकार नसतो, ते विरक्त असतात. विढाल.
साधू महाराजाच्या मठामध्ये सोन्याचे 25,000 मोहरा घेऊन गेला. किती हजार मोहरा घेऊन गेला? किती हजार? 25,000 मोहरा घेऊन गेला आणि म्हणाला, महाराज माझे तुमच्याकडे 25,000 मोहरा सांभाळून ठेवा. महाराज म्हणले, बिनधास्त ठेवा, आम्ही धनाला शिवत नाही. सोने रुपया अम्मा, सोने रुपया मृत्यू के समान, सोने रुपया मृत्यु 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 के समान, सोने रुपया मानिक पाषाण खडे जैसे, मानिक पाषाण खडे जैसे, मानिक पाषाण खडे जैसे, मानिक पाषाण खडे जैसे, सोने रुपया मृत्यु के समान, सोने रुपया मृत्यू के समान, मानिक पाषाण खडे जैसे. त्या गृहस्थाला वाटले, महाराज किती विरक्त आहे. त्या साधूवर विश्वास ठेवून तो गृहस्थ गावाला निघून गेला. कुठं निघून गेला? गावाला निघून गेला. आणि काही दिवसांनी महाराजाच्या मठावरती आला आणि महाराजांना विचारू लागला, महाराज मी ठेवलेला मोहरा कुठे आहे? महाराज मी ठेवलेला मोहरा कुठे आहे? महाराज म्हणले, बाबा आपण ठेवले आहे तिथंच पा. मग तो गृहस्थ पाहू लागला, परंतु त्या ठिकाणी मोहरा नव्हत्या. त्याची जागा महाराजांनी बदललेली होती. काय केलेली होती? महिला मंडळ त्याची जागा बदललेली होती, त्यामुळे त्याला मोहरा सापडला नाहीत. मग तो गृहस्थ रडू लागला. रडत रडत मठाच्या बाहेर आला आणि त्याला अत्यंत प्रामाणिक एक बाई भेटली. अत्यंत प्रामाणिक एक बाई भेटली. मग त्या बाईला त्याने सर्व घडलेली हकीकत त्या बाईला सांगितली. मग त्या बाईने त्यांना सांगितले की मी सांगितले तसे कर, मी मठात जाते, मग तुम्ही लगेच 2 तासांनी मठात या, तुमचे तुम्हाला मोहरा मिळतील. विढाला विढाला हे आणि म्हणण्याचा आई मामा आले तरी लवकर घरी चल. आज मुलाला सांगून ठेवले. कोणाला सांगून ठेवले? मुलाला सांगून ठेवले. मग ती बाई साधू महाराजाच्या मठामध्ये गेली आणि म्हणाली, महाराज माझे तुमच्याकडे काम होते. साधू महाराज म्हणले, सांगा ना ताई काय काम आहे? मग ती म्हणाली, महाराज मला रक्षाबंधनासाठी माझ्या भावाच्या गावाला जायचं आहे. कुठं जायचं आहे? महिला मंडळ भावाच्या. तुम्ही जाता का नाही? भावाच्या गावाला जायचं आहे. तरी मी तुमच्याकडे 50,000 मोहरा ठेवते. अहो ठेवा ना ताई, बिनधास्त ठेवा, तुमच्या मोहरा कुठे जाणार नाही. असं बोलणं चालू असताना तो गृहस्थाला आणि ओरडू लागला, बाई यांच्याजवळ 25,000 सोन्याच्या मोहरा ठेवल्या होत्या. किती हजार मोहरा ठेवल्या होत्या? 25,000 मोहरा ठेवल्या होत्या. असे सांगणार तर त्या साधूला वाटले, यांच्या जर आपण 25,000 मोहरा नाही दिल्या तर ही बाई 50,000 आपल्या जवळ ठेवणार नाही. मग तो साधू त्या गृहस्थाला म्हणला, अरे तू ठेवतोस कुठे आणि बघतोस कुठे? तुझ्या आठवणीत आहे का त्या गुलाबाच्या झाडाखाली ठेवले आहे? त्या गुलाबाच्या झाडाखाली ठेवले आहे. मग त्या गृहस्थाने त्या ठिकाणी जाऊन पाहिले. बरोबर आपल्या मोहरा मिळाल्या आणि तो माणूस त्या मोहरा घेऊन आनंदित झाला. काय झाला? आनंदित झाला, नाचू लागला. लगेच त्या बाईचा मुलगा म्हणू लागला, आई माझे मामा घरी रक्षाबंधनाला आले आहेत. कायला आले आहेत? रक्षाबंधनाला आले आहेत. बाई म्हणली, येते साधू महाराज. सांगण्याचा तात्पर्य मुक्ताबाई म्हणते, दादा असं लोभी संत नसतात. मग माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज, अगं
मग माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगमुक्त संत कसे असतात तर तेच मुक्ताई महाराज अभंगाच्या तृतीय चरण सांगतात. लोभ अंताना ये मना लोभ अंताना ये मना लोभ लोभ जगवीर ततोचिता जगवीर ततोचिता लोभ जगी विरक्त तोची जना. मुक्ताबाई म्हणते ज्ञानदाता संतांच्या ठिकाणी लोभ अहंकार नसतो. ते संत विरक्त असतात. काय असतात ते संत? काय असतात मावशी? काय असतात ते संत? विरक्त असतात. जळोजी मळोजी नावाचे 2 जण होते. त्या ज्या गावात राहत होते त्या गावाच्या राजाने महायज्ञ केला आणि पुष्कळ लोकांना दान धर्म केला. काहींना धनद्रव्य अर्पण न केले परंतु त्या राजाला जळोजी आणि मळोजी दिसले नाही. म्हणून त्या राजाने त्यांना बोलवणे पाठविले. परंतु त्याने सर्व प्रकार जाणून त्या दिवशी ते दोघे बाहेर गावी निघून गेले आणि राजाने सांगितल्याप्रमाणे शिपायांनी केले. दुसऱ्या दिवशी जळोजी मळोजी आपल्या घरी आणि दरवाजा उघडून पाहिला तर म्हणले बापरे आपण घरी नसताना इथे कोण इष्ट करून गेले. विठाल जळोजी मळोजीला म्हणतात आता तू असंच कर, मी माती आणतो तू खापर घेऊन ये, ही घाण आपण भरून टाकू. याला म्हणतात विरक्त वैराग्य निरोगी संत. साधू संतांच्या ठिकाणी दया नसते. त्यांच्या अंतःकरणात आपुलकी असते. जे रंजले गांजले तेच महाराज एका ठिकाणी सांगतात. जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले. जे का रंजले गांजले त्याची म्हणे तो आपुले. जे का
गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे रंजले गांजले त्यांनाच जाणतो, त्यांच्यावर उपकार करतो. दारामध्ये आलेला वारकरी भिकारी यांना तांब्या भरून पाणी व चतकुर भाकरी देतो, त्यांना साधू संत आपले म्हणतात. तेच तुकाराम महाराज एका भंगा सांगतात. तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणवा. तोची साधू ओळखावा, तोची साधू ओळखावा, तोची साधू मानवा, देवतेची मानवा, 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 देवतेची जाणावा, देवतेची जाणावा. तोची साधू ओळखावा, देवतेची मानवा, तोची साधू ओळखावा, देवतेची मानवा, तोची साधू, तोची साधू, तोची साधू साधू ओळखावा देव तेथेची जाणवा. तुकाराम महाराज म्हणतात तोच साधू आणि तेच देव आणि तेच संत. फक्त निमित्त प्रतिमा आहे. काय आहे? फक्त निमित्त आहे. हा, फक्त निमित्त प्रतिमा आहे. अशा संताच्या जवळ ज्ञान, वैराग्य, नीती, दया, क्षमा, शांती असते. त्यांना लोभ, दंभ, अहंकार नसतो. तेच खरे जगामध्ये सुखी असतात आणि जगामध्ये शुद्ध ज्ञान असते. तेच मुक्ताई महाराज अभंगाच्या तृतीय चरण सांगतात. मिथ्य कल्पना मागे सारा, मिथ्य कल्पना मागे सारा, नित्य कल्पना मागे सार, नित्य कल्पना मागे सार, नित्य कल्पना
परलोकी सुखी शुद्ध ज्ञान ज्याचे मुखी. ज्याच्या मुखामध्ये शुद्ध ज्ञान आहे तोच खरा संत अखंड भागवताचं नामचिंतन करत असतो. काय करत असतो माऊली? भागवताचं नामचिंतन करत असतो. तो बळी काहीच बघत नाही आणि ज्या हातातून काही जाणत नाही. तो फक्त पांडुरंग परमात्म्याचं गुणगान भजन पूजन करत असतो. तेच महाराज एका अभंगा सांगतात, त्याची संत ज्याच हेत विठली नेणती काही टाना टोना नामस्मरण वाचुनी विठाल मुक्ताबाई म्हणते हे सर्व मिथ्या आहे, मी काय सांगते ते ऐका. आणि मुक्ताबाई शेवटच्या चरणात सांगतात, मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा विठाल. आता आपण आपल्या वारकरी संप्रदायाप्रमाणे विठोबा रुक्माई भजन करूया. विठोबा